हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल त्रिसाज वर्ल्ड. तर मी त्रिवेणी तुम्हा सर्वांचं त्रिसाज वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचा जो ब्लॉग आहे तो पाणीपुरी स्पेशल ब्लॉग आहे, जो पूनम बनवणार आहे आमच्यासाठी. चला तर रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. आवडलं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की तुमची पाणीपुरी कशी झाली आणि तुम्हाला आवडली का रेसिपी. सो स्टे ट्यून. झालेले तर इथे आहे चिंच आणि गूळ एकत्र शिजायला ठेवलेला आहे आणि तो चांगला प्रॉपर शिजून द्यायचा आहे पूर्णपणे. त्याच्यात पाणी वगैरे ॲड करायचं नाही, गुळाला जे पाणी सुटेल तेच. त्याने मस्त ती चिंच जी आहे ती शिजवून घ्यायची. नंतर 2-3 पाण्याने अशी गाळून घ्यायची आहे, शिजवून गाळून घ्यायची, सो दॅट त्याचा पूर्णपणे अर्क त्या पाण्यात उतरेल. आणि अशा पद्धतीने गाळून घेतलं की मस्त पाणी तयार झालेलं आहे, गोड पाणी तुम्ही पाहू शकता. आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला ॲड करायचे तिखट मिरची पावडर, सेंधा नमक, ब्लॅक सॉल्ट, जिरा पावडर आणि तुमच्या चवीनुसार सर्व प्रकारचे सॉल्ट जे आहे ते ॲड करा. सो अशा पद्धतीने हे मस्त टेस्टी पाणी तयार. त्यानंतर इथे चालू आहे रगड्याची तयारी. जो आपण रगडा पाणीपुरीसाठी बनवतो, तर इथे हे जे पिवळे वाटाणे आहेत ते प्रॉपर शिजवून घेतलेत. त्याच्यामध्ये थोडा बटाटा मिक्स केला आणि प्रॉपर स्मॅश करून घ्यायचे आहेत तसे. आणि त्यानंतर कांदा जो आहे तो फोडणीला घातला आहे. त्याच्यामध्ये ही जिरा पावडर जी आता बनवली होती ती टाकली. ती प्रॉपर फ्राय करून थोडंसं घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण रगडा स्मॅश केलेला होता तो सगळा त्याच्यामध्ये टाकून दिला आहे. नंतर तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये. आणि नंतर इथे आहे पाणीपुरीसाठी जी आपण हिरवं पाणी बनवतो, तिखट पाणी, त्याची रेसिपी. तर याच्यासाठी तिने घेतली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि पुदिना महत्त्वाचा. तर इथे पाणी झालेलं आहे तयार. आणि त्यानंतर ह्याच्यामध्येही इथे तुम्ही पाहू शकता सैंधव मीठ, पुन्हा ब्लॅक सॉल्ट आणि आपलं नॉर्मल सॉल्ट, एवढे सगळे सॉल्ट ॲड केलेले आहेत. त्यानंतर जिरा पावडर ॲड केलेली आहे. हे जे आहे हे सैंधव मीठ आहे. आधी जे होतं ते ब्लॅक सॉल्ट ॲड केलेलं, हे जे आहे ब्लॅक सॉल्ट आहे. अशा पद्धतीचे 2-3 सॉल्ट ह्याच्यामध्ये ॲड करायचे, जेणेकरून मस्त असा स्मेल येतो. आणि हे आपलं नॉर्मल टाटा सॉल्ट आहे. हे सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जी नमकीन बुंदी असते ती ॲड करायची आणि मग आहे आपलं तिखट पाणी तयार. तर त्यानंतर जे रेड कलरचं पाणी आहे, गोड पाणी, ते तयार करतानाही त्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केलेली, थोडी जिरेपूड ॲड केलेली, मीठ अकॉर्डिंगली. आणि अशा पद्धतीने आहे आपली पाणीपुरी इथे रेडी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली ते. बाय, टेक केअर, लिव्ह लाईफ हॅपीली.